जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि इलेक्शनमध्येच आपण आपल्या पक्षांच्या समर्थनार्थ आपण आपले फोटोज वापरून आपल्या पक्षाचे लोगोज PNG वापरून आपण एकदम जबरदस्तरित्या AI जनरेटेड फोटो बनवू शकतो. आणि हेच AI जनरेटेड फोटो जे आहे ते तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती टाकून खूप जास्त लाईक आणि शेअर्स मिळवू शकताय. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ आजचा होणारा व्हिडिओ जबरदस्त आहे. व्हिडिओला लाईक करा. या चॅनलला तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बघा, आपल्याला यायचं आहे क्रोम ब्राउझरवरती. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर इथं वरती आपण सर्चमध्ये जाऊन SP क्रिएशन YT ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ही सर्च करायचं आहे. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकताय. ओके, इथे SP क्रिएशनवरती आल्यानंतर जस्ट तुम्ही क्लिक करून वेबसाईट ओपन करायची, तर तुम्हाला महाराष्ट्र इलेक्शन प्रॉम्प्ट फोटोज दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला वेगवेगळे मित्रांनो प्रॉम्प्ट्स बघायला भेटतील. ठीक आहे, आता यातील प्रॉम्प्ट्स तुम्ही घेऊ शकता, बट हे यूज कसे करायचे तुम्हाला समजणार नाही, कारण प्रत्येक पक्षाचे PNGs यात येणार नाहीत. ओके, तर आता भाजप काँग्रेस हे जर असेल तर ते येऊ शकेल. पण जर मित्रांनो इथं तुम्ही बघितलं शिवसेनेमध्ये पण दोन आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, एकनाथ शिंदे यांचे आहे. दोन्हीचे तुम्हाला सिम्बॉल वेगळे आहेत, धनुष्यबाण आहे किंवा इथं मशाल आहे. ठीक आहे, राष्ट्रवादीचं देखील सेम घड्याळ आहे किंवा तुतारी वाजवणारा माणूस आहे. असे वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेचं वेगळं आहे. तर हे कसं करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर इथे तुम्ही सर्च बारमध्ये जायचं आहे, वरती सर्च करायचं आहे जेमिनी. ओके, जेमिनी सर्च केल्यानंतर जेमिनी ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ॲप कशासाठी सांगतोय मित्रांनो, कारण ॲपवरती डिटेल होतं. ठीक आहे, ॲपमध्ये ओपन करून गेल्यानंतर इथं तुम्ही कोपऱ्यामध्ये तुमचा जो ईमेल ID असेल त्यावरून लॉग इन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता ईमेलवरून लॉग इन करणं एकदम सिम्पल आहे, तुम्हाला माहिती असेल. जस्ट साइन इनवरती क्लिक करून ईमेल ID वरून साइन इन करायचं. ओके, आता त्यानंतर काय करायचं आहे, भाजपचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती यायचं. वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला प्रॉम्प्ट BJP असं दिसेल, त्याच्या खाली तुम्हाला जो प्रॉम्प्ट दिसतोय तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे कॉपी करायचं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत जर कॉपी केला त्यानंतर आपल्या जेमिनीच्या ॲपमध्ये जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये जाऊन इथं ॲग्री वगैरे करा आणि तुमचा जो फोटो असेल तो फोटो इथं सिलेक्ट करा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं फोटो पेस्ट करा. ओके, प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि फोटो पण ॲड करा. आता फोटो अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल सेंडचा, तर सेंड करायचं आहे. आता मित्रांनो, सेंड केल्यानंतर बघा तुमचा जो फोटो तुम्ही टाकलेला आहे सेम त्या फोटोला मिळता जुळता तुमचा चेहरा होणार आहे, सेम होणार नाही. तर मित्रांनो, थोडा वेळ वेट केल्यानंतर इथं बघू शकताय की आपला फोटो जो आहे हा बनून रेडी झालेला आहे आणि यात बॅकग्राऊंडला कमळ आलेला आहे आणि अगदी प्रॉपर आपला फेस वगैरे थोडाफार मॅच झालेला आहे. प्रॉपर फेस जर आणखीन तुम्हाला मॅच हवा असेल तर इथं तुम्ही टॅप करायचं आहे. ओके, एडिटमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही टाकायचं सेम फेस मॅच असं टाकलं तरीसुद्धा तुमचा फेस बऱ्यापैकी मॅच होईल. ठीक आहे, आणि तुमचा फोटो जो आहे हा जनरेट होईल. आता मित्रांनो, हे जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, हे BJP असेल, काँग्रेस असेल, हे फेमस जे पक्ष आहेत यांचे तुम्हाला फोटोज किंवा इमेजेस प्रॉपर जनरेट होतील. ठीक आहे, पण मित्रांनो काही काही पक्ष आहेत त्यांचे तुम्हाला सिम्बॉल दिसणार नाहीत. ओके, आता इथं बघू शकता माझा फेस बऱ्यापैकी जो आहे तो 95% मॅच झालेला आहे. जसा पण मी अपलोड केलेला फोटो आहे सेम तसाच फेस यात दिसत आहे. ओके, आता मित्रांनो बघा, आपण दुसऱ्या पक्षाचा फोटो एखादा घेऊया. तर इथं जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. तर हा राष्ट्रवादीचा आहे, हा पहिला सिम्बॉल होता. हा आता शरदचंद्र पवार जो पक्ष आहे, हा शरद पवार साहेबांच्या पक्षाचा फोटो जर बघितला तुम्ही, तुतारी वाजवणारा माणूस, हा तुमचा जनरेट होणार नाही. तर त्याला काय करायचं, जस्ट प्रॉम्प्ट इथून कॉपी करायचं. ओके, प्रॉम्प्ट कॉपी करायचा. त्यानंतर एक आपण इथं नवीन टॅब ओपन करूया. नवीन टॅब ओपन केल्यानंतर इथं तुम्ही काय टाकायचं आहे, राष्ट्रवादी शरद पवार. ओके, एवढं टाकायचं आहे. असं टाकल्यानंतर इमेजेसमध्ये जायचं आहे. इमेजेसमध्ये गेल्यानंतर तुमचा इथं लोगो असा असेल तो तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायचा. ठीक आहे, यात अजून नाव वगैरे नाही, तर यात जिथं जिथं नाव आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. ठीक आहे, तर आता यात जर बघितलं तर इथं नाव वगैरे आहे, तर इथून हा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड इमेज करायचं. डाउनलोड इमेज केल्यानंतर परत आपल्या व्हिडिओ म्हणजे जेमिनीमध्ये यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे
आणि आता इथं काय करायचं आहे, दोन्हीही फोटो सिलेक्ट करायचे. ओके, डनवरती क्लिक करायचं आहे आणि हा प्रॉम्प्ट आपण आता कॉपी केलेला पेस्ट करायचा. ओके, यात ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे, आणि सेंड करायचं. आता सेंड केल्यानंतर मित्रांनो इथं बघा थोडंसं लोडिंग होईल आणि हे 2 इमेजेस एकत्र होऊन आपला इमेज तयार होईल, कारण मी त्यात प्रॉम्प्ट तसा चेंज केलेला आहे. ठीक आहे, इथं पक्षाचं नाव वगैरे पण दिलेलं आहे मी, 3D राष्ट्रवादी काँग्रेस सिम्बॉल, जे तुम्हाला दिसत असेल. ओके, आणि यात तुम्ही मित्रांनो कपडे वगैरे पण चेंज करू शकता. ठीक आहे, तर व्हाईट कुर्ता, व्हाईट पायजामा आहे, पजामा. ओके, आता हे बघा प्रॉपररित्या झालेलं आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असा तुमचा दिसत आहे फोटो वगैरे. ठीक आहे, तर असे मित्रांनो तुम्ही तुमचे ज्या पण पक्षाचा बनवायचा असेल तो पक्ष तुम्ही टाकायचा, मेन्शन करा. आता यात जर तुम्हाला समजा ऑरेंज कलरचा कुर्ता हवा होता तर इथं काय करायचं आहे, यात तुम्ही इथं स्टॉप करतो मी, यात जस्ट एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला व्हाईट कुर्ता जो आहे हा व्हाईट कुर्त्या ठिकाणी इथं तुम्ही भगवा टाकू शकताय. ओके, इथं जर मी भगवा टाईप केलं, भगवा कुर्ता अँड व्हाईट पजामा, ठीक आहे, आणि सेंड केलं, तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय की आता आपला जो कुर्ता होता तो व्हाईट कलरचा होता, तो इथं ऑरेंज कलरचा आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही फोटोज तुमचे जे आहेत पक्षाचे जनरेट करू शकताय. आणि आणखीन तुम्हाला जर अशा प्रकारचे AI जनरेटेड फोटोज बघायचे असतील तर इथं बघा मित्रांनो ऑरेंज कलरचा आपला कुर्ता झालेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वेळी थोडं थोडं चेंज करून ट्राय करा. 100% तुमचं जे आहे ते, आता यात जर बघितलं तुम्ही माझी हेअरस्टाईल आणि दाढी वगैरे आहे सेम टू सेम, जशी मी फोटो अपलोड केलेला आहे सेम टू सेम तशी आहे. इथं बघा यातली दाढी वगैरे बघा आणि अपलोड केलेल्या मधली दाढी वगैरे बघा प्रॉपर दिसत आहे. अशा प्रकारे फोटो तयार करू शकता मित्रांनो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.